निवडणुकीची मतदानाची किंवा कोणत्या कुणाला वैयक्तिक मदत करण्याची बैठक नाहीये, ही आपल्या हक्काची बैठक आहे आणि हक्काची बैठक आयोजित करण्यासाठी संघर्ष समितीचे जे मंडळी या ठिकाणी पुढे आली, ग्रामपंचायती सातत्याने प्रयत्न करतातच आहेत, आजीबाजी पदाधिकारी प्रयत्न करतायत, परंतु संघर्ष समितीने आता जे मनावर घेतलंय आणि आपण एकत्र येऊन जी काय दिशा आपण ज्या दिशेने चाललेला आहात, प्रथमतः आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। मी पण तुमच्या बरोबर या ठिकाणी या सर्व गोष्टीशी सहमत आहे। संघर्षाची वेळ येऊ नये, कामं व्हावीत, या भूमिकेतून आज मला समजल्याच्या नंतर मी आपल्या या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालो। आपल्या सर्वांच्या भावना या ठिकाणी ऐकून घेतल्या आणि आपल्या सर्वांच्या एकच भावना आहे की मुख्य म्हणजे आपले चाकण गडद वांद्रे रस्ता, शिरोली पाईट आंबोली भलवडी रस्ता, पलीकडे वाशेरे वाजवणे अवघर पुढे रस्ता, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या सुपे सातकरवाडी पुरा गोटवडी दामणगाव पलीकडे शिरगाव आणि तळेघर रस्ता आणि त्याचबरोबर खेड ते भीमाशंकर रस्ता आणि त्या रस्त्याला संलग्न असणारे मग सर्वच वाडा घोडा रस्ता असतील, डेले नायकवड रस्ता असेल, कारकुडी टोकवडा कारकुडी रस्ता असेल, निगडाळे रस्ता असेल आणि त्याचबरोबर आपल्या भोरगिरी कोथरूड पासून पुढे भीमाशंकर मंदिरापर्यंत जाणारा रस्ता असेल, या 3-4 विषयावर खऱ्या अर्थानं आपल्याला प्राधान्यानं काम करायचं आहे। मी आपल्या सर्वांना प्रथमतः आश्वासित करू इच्छितो की आपल्या दत्ता भाऊंनी प्रस्तावित केलं, बांधलांनी, समीर भाऊंनी, प्रत्येकाने आपापली मतं आणि आपण काय केलं पाहिजे याच्यावर पूर्णपणे चर्चा आता आपली झालेली आहे। मला खात्री आहे की लाईट पाणी त्याचबरोबर रस्ते या व्यतिरिक्त पुनर्वसनाचा सुद्धा मोठा प्रश्न आहे, तो बरेच दिवस चालू आहे, परंतु त्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने वेगळी दिशा आपण हे करू। आज रस्त्याच्या संदर्भात सांगत असताना खेड भीमाशंकर खेड आंबेगाव हा जो आपला प्रत्येकाचा संभ्रम यापूर्वी झाला, आपण ठरवलंय की यापूर्वीचं काही आता बोलायचं नाही, परंतु आत्ता जो विकास आराखडा आत्ता आपला 1 नंबरचा आराखडा झाला, त्यामध्ये मंदिर परिसरामध्ये आपल्या परिसरात 40-50 कोटीची कामं त्या ठिकाणी प्रस्तावित की आता चालू आहे। दुसरा आराखडा झाला 288 कोटीचा, त्यामध्ये मंदिर परिसर तिथला भाग आणि आपल्या परिसरामध्ये जवळजवळ 56 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी समाविष्ट आहेत। वाद असा होता की कामं आपल्याकडे त्याला तालुका आंबेगाव एस्टिमेटला दिलं जायचं, तर तो बदल स्वतः मुख्यमंत्री महोदय, सुनेत्राबाई, दोन्ही तालुक्याचे आमदार, सर्व आजीमाजी पदाधिकारी एकत्र येऊन त्या विषयावर पडदा पडलेला आहे आणि मग नवीन भीमाशंकर ज्यावेळेस विस्थापित होणार त्यावेळेस भीमाशंकर वाडी ही आपल्या खेड तालुक्यात आहे, त्याला 172 कोटी त्याचं टेंडर पण काल परवा झालं आणि 172 कोटीची कामं येत्या 8 दिवसात तिथेही सुरू होणार आहे। मग हे सर्व होत असताना भीमाशंकर आपल्या तालुक्यात आहे, भीमाशंकरला जाण्याचा मार्ग आपला हक्क आहे की आपल्या तालुक्यातून रस्ता असावा। या भूमिकेतून आपण मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री सुनीलरावांनी, त्या तर आपल्या पालकमंत्री आहेत, आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून फॉरेस्टला एकत्र घेऊन कमीत कमी कोथरूडपर्यंत खडीकरण आणि तिथून पुढं त्या आराखड्यामध्ये 33 कोटी रुपये आपल्या 2 नंबरच्या आराखड्यामध्ये भोरगिरी कोटेश्वर मंदिरचा विकास आणि त्या ठिकाणून जे जंगल सुरू होते तिथं असणारे धबधबे आणि तुम्ही जे म्हटले ते ट्रॅक, तर तिथून आपल्याला ट्रॅक तो पुढं करायचा आहे आणि त्याचा आराखड्याच्या संदर्भात तुम्ही त्या दिवशी आर्किटेक्टला बोलले, आर्किटेक्टनी जरी आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी दिशा दिली नसली तरी 22 कोटी रुपये
त्या सर्व इको टुरिझमच्या फॉरेस्टमधल्या कामासाठी आहेत. त्यामुळे ती कामं तर होतीलच, परंतु तो फक्त पर्यटनाचा आणि देवस्थानचा विषय झाला. परंतु आज आपल्या खऱ्या अर्थानं जीवन मरणाचं म्हटलं तरी चालेल की करंजविऱ्याच्या पुढं वांद्र्याला जायचं म्हटलं तर रस्ता खराब झालेला आहे, पाईटच्या पुढं बलवडीला जायचं म्हटलं तर रस्ता खराब झालेला आहे, आणि पलीकडे आपल्या वाशेरे वाजवणे इकडचा रस्ता खराब झालेला आहे. या 3 रस्त्यांच्या संदर्भात सातत्यानं आपण प्रयत्न करत असताना पश्चिम विभागापुरतंच बोलतोय, आणि या 3 रस्त्यांच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला असताना आपण माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शिखर परिषदेच्या 3 बैठका झाल्या. पहिल्या बैठकीमध्ये आपल्या सर्व आराखड्याची माहिती मिळाल्याच्या नंतर आपण सर्व जे मंडळी म्हटले की आपल्या भागातून मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर इकडचा जो सर्व दक्षिण भाग आहे, इकडची लोक मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळ्याला येणार आहेत. आणि मग त्या धर्तीवर त्या आराखड्यामध्ये आता याची पत्र दाखवण्याची वेळ नाही आहे, परंतु पहिल्यांदा त्यांनी 94 कोटी रुपये आपल्या या रस्त्यांसाठी धरले होते, परंतु अंदाजपत्रकं वाढली गेली आणि कुंभमेळ्याला सर्व अंदाजपत्रकं पाठवून झालेली आहेत. त्यानुसार शिखर परिषदेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ कलेक्टर साहेबांना आदेश दिले की हे सगळे रस्ते समाविष्ट करावेत आणि आत्ताच्या पुरवणी बजेटमध्ये त्या ठिकाणी त्यासाठी तरतूद करावी अशा पद्धतीनं आदेश दिले. आदेश प्रोसिडिंग झालं म्हणजे नक्की रस्ते होणार, आणि त्याची जी इस्टिमेट कार्यवाही सर्व प्रत्येक रस्त्याला किती पैसे लागणार आहेत याच्या संदर्भात 1 जुलैला या ठिकाणी प्रत्येक रस्त्यावाईज जवळजवळ 142 कोटी रुपये या ठिकाणी आपल्या सेक्रेटरीच्या माध्यमातून बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्या मार्फत तो प्रस्ताव जाऊन कलेक्टर साहेब त्याच्यामध्ये आग्रही आहेत. आणि दुसरा मुद्दा आपला जो करंजवीर आहे तो वांद्रे तिकडून खरवलीकडून पुन्हा खाली आंबोलीपर्यंतचा रस्ता आहे, असे हे सगळे रस्ते त्यामध्ये समावेश केलेले आहेत. शिरोली ते पाईप फक्त एक 200 मीटरचा मधला पीस सोडला तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी रस्ता या ठिकाणी मेंटेनेबल आहे. आपल्या या रस्त्यांची दुरावस्था होण्यापूर्वी PWDच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी येत असतो, परंतु तो संपूर्ण तालुक्यातल्या मुख्य जिल्हा मार्ग जे आहेत त्याच्यासाठी येत असतो. जिल्हा परिषदचे रस्ते जिल्हा परिषदेने दुरुस्त करायचे असतात आणि अंतर्गत गाव रस्त्याला ग्रामपंचायतीने म्हणा किंवा पंचायत समिती स्तरावर डागडुजी करायची असते. हे सर्व होत असताना आपल्या त्या संदर्भात वाईटपासून तर आपल्या आंबोलीपर्यंतच्या ज्या रस्ते आहेत वरून 2-3 पीस आता सुरेशरावांनी सांगितल्यानुसार इथं जे गावड्यांचं काम चाललंय हे जर काम 2 किलोमीटरचं जरी पूर्ण झालं असतं तर इथून पाठीमागच्या भागामध्ये जवळजवळ बलवडी आणि त्या भागामध्ये रुंदीकरणाची कामं त्या ठिकाणी झाली. पलीकडेही बोरगिरी त्या भागामध्ये रुंदीकरणाची कामं झाली, परंतु दुरुस्ती करताना डांबराचे भाव अचानकपणे वाढले, युद्ध सुरू झालं आणि 40 रुपयाचा दर 92 रुपयावर गेला. ते जे खड्डे भरणारी एजन्सी आहे ते काकू करायला लागले. शेवटी आपण त्यांना सांगितलं की कमीत कमी 60% सुरुवात करा, परंतु आता मी त्यावेळेस 2-3 वेळा आलो होतो, काम चालू होतं, परंतु पूर्णपणे काम होण्याच्या अगोदरच पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस सुरू झाल्याच्या नंतर टाकलेला मुरुम आता मी पाहिलं की तो सगळा इकडे अस्ताव्यस्त होऊन त्या ठिकाणी गाड्या घसरणे, 2 व्हीलर घसरणे, इतर हे गोष्टी होत आहेत. आता सद्यस्थितीमध्ये मला एवढंच सांगायचंय किंवा आश्वासन द्यायला मी सुरुवातीला सांगितलं की कोणतीही निवडणूक नाहीये. आज तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, जिल्हा परिषदमध्ये समीरला दिले, इकडं आपल्या खांडेंना दिलंय, आणि आमची जबाबदारी आहे की पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर आणि राज्य स्तरावर काम करणं. खासदार म्हणून अमोलजी कोल्हे साहेब त्या ठिकाणी त्यांचे स्वीय सचिव तालुक्यामध्ये फिरत असतात. मग अशा पद्धतीनं प्रत्येकानं आपापलं काम करणं हे कर्तव्य समजून आज तुम्ही ज्या अडचणी सांगितल्या ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीपासून आम्हाला बाजूला जायचं नाही, कारण ही जबाबदारी यापूर्वीच या ठिकाणी प्रत्येक आराखड्यामध्ये प्रस्तावामध्ये हे रस्ते कशा पद्धतीने येतील अशा पद्धतीचं या ठिकाणी
आज मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सांगत असताना रस्त्यांच्या संदर्भात आपल्याला PWDकडे जेवढे रस्ते जिल्हा परिषदकडे आता नव्यानं आपल्याला ODR आणि जिल्हा मार्ग आणि त्याचबरोबर ग्रामीण मार्ग याच्यावर सुद्धा आदिवासी उपाययोजनेच्या माध्यमातून आपल्याला निधी आणायचा आहे. आपण या ठिकाणी तुमची आंदोलनाची दिशा काय मला माहीत नाही, परंतु माझं म्हणणं असं आहे की येत्या गुरुवारी PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सहित सर्व अधिकारी, जिल्हा परिषदचे ॲडिशनल सहित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सहित सर्व अधिकारी या ठिकाणी तुम्ही सांगाल, म्हणजे इकडे नाही आपण, परंतु खालच्या भागामध्ये जर खेड रेस्ट हाऊस किंवा चाकणमध्ये जर आपण बैठक लावली आणि तुम्ही सर्वांनी प्रत्येकाचे जे आपले ग्रामसभेचे ठरावेत, इतर सगळ्या गोष्टी आहेत. मी आता जे तुमच्याकडून आलेले व्हिडिओ रोज पोहोचवायची आहे. आता मगाशी तुम्ही सांगितलं की तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही पोहोचवा, आम्ही सातत्यानं रोज प्रयत्न करतोय, परंतु अधिकची ताकद या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं ठीक आहे, आपण आंबोली सोडा, परंतु इकडं कुठंतरी मधल्या दरम्यान आपल्या हिंदूच्या त्या अंबिका मंदिरमध्ये आपल्या याच्यावर आहे याच्या अंबिका मंदिर त्याचबरोबर लाईटचा प्रश्न मोठा आहे. तिथल्या कार्यकारी अभियंत्या सहित सर्व या विभागाचे जे शाखा अभियंता, डेप्युटी इंजिनियर त्यांना पण आपण संघर्ष समितीचे एक पत्र तयार करा, त्याच्यावर आमची पण पत्र समिती आपण हे करू आणि त्या पद्धतीनं तारीख इकडे तिकडे होईल फक्त, परंतु पुढच्या आठवड्यात कोणत्याही स्वरूपात लाईट आणि आपले रस्ते या दोन गोष्टीसाठी आपण पुढे प्रश्न घेतले लाईट या विषयावर घेऊ आणि नंतर एखादी बैठक आपण पाण्यासाठी वाडा भागात लावू. तिकडं म्हणजे पाण्याचे जे प्रश्न आहेत की पुढच्या आठवड्यात आपण पाण्यासाठी लावू. तुम्ही जे म्हणताय की 3-4 महिन्यातून एखादी तालुक्याची जशी 6 महिन्यातून आमसभा असते, तशी 3 महिन्यातून यापुढं सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पश्चिम भागामध्ये फक्त आपल्या वाशिरे नायपड जिल्हा परिषद गटासाठी एक बैठक लावण्याचं आयोजन आम्ही सर्वजण मंडळी करू आणि त्यामुळे या ठिकाणी आपले जे प्रस्ताव किंवा इतर काही गोष्टी असतील या सर्व गोष्टीमध्ये प्रशासनाचं मी पाठराखण करतोय अशातला भाग नाही, परंतु त्यांना दुरुस्तीचे आदेश त्या ठिकाणी दिले होते. कामं सुरू झाली, पाऊस गेले 1.5 महिना सातत्यानं सुरू आहे. आपण जरी म्हटलं तर 2 ट्रॅक्टर पुढे टाकायचे तर तो ट्रॅक्टर भरायला जायला सुद्धा त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की आता पाऊस उघडल्याच्या नंतर ही बैठक तर होईलच, परंतु खड्डे मुरमाने न भरता खडी आणि खडी मुरमाने म्हणजे खडीत मुरम टाकल्याशिवाय तर तो पॅक बसणार नाही. खडी मुरमाने आणि साईडपट्ट्या दुरुस्ती
या रस्त्यांची कामं सुरू होईपर्यंत आपले रस्ते सुस्थितीत करण्यासाठी त्या दिवशी आपण अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी शब्द घेऊ. हे सर्व होत असताना अनेक विषयाशी आपण सर्वजणांनी हात घातला. केवळ एक गोष्ट नक्की आहे की जर मीटिंगमध्ये पक्ष आणला नाही, पदाधिकारी माझे तुझे केलं नाही, तर त्या ठिकाणी नक्की आपले प्रश्न मार्गी लागतील. पूर्व भाग पश्चिम भाग असं करून आपल्याला जमणार नाहीये. शेवटी पश्चिम भाग हा पूर्व भागा इतकाच महत्वाचा आहे. त्यामुळं पश्चिम भागाच्या संदर्भातले जे विषय आहेत हे अत्यंत जिव्हाळ्याने माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी देऊन आपण सर्व मंडळींनी आज या ठिकाणी मी आत्ताच सांगितलं की भीमाशंकर तुम्ही जे म्हणताय की कुंभमेळ्याला अशी परिस्थिती येणारच नाहीये, कारण शिखर परिषदेच्या बैठकीमध्ये सीएम साहेबांचा ठराव भेटायचा आदेश आहे की हे सर्व रस्ते त्यामध्ये समाविष्ट करावेत आणि त्यानुसार सगळे आराखडे जाऊन फक्त प्रशासकीय मान्यता म्हणजे शिखर परिषदेचा ठराव म्हणजे प्रशासकीय मान्यता आहे. इस्टिमेट वगैरे सगळं त्यांचं चालू आहे. सायकल पुणे ग्रँड टूर ही आपल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपल्या पुणे जिल्ह्यात होत असल्यामुळं आपला टोकावडा ते कारपुडी त्या रस्त्याचं कालच केंद्र झालं. आपल्या नंतर वाडागोडा आणि तिकडून डेने ते नायपट त्या रस्त्याचं सुद्धा कालच केंद्र झालं. आणि ही सायकल टूर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळं हा रस्ता त्यांनी तिकडून खेड ते भीमाशंकर जो नॅशनल हायवेचा रस्ता आहे तो तोपर्यंत होणार नाही, म्हणून त्यांनी शिरगाव इकडून आपल्या गोठवडी मार्गे सातरवाडी मार्गे ती ग्रँड टूर होणार आहे. त्यामुळं इकडून पाईट आणि पाईटला नेणार आणि पाईटून कडूस आणि मग तशी हुतात्मा शिवरामारी राजगुरूच्या वाड्यावर ती ग्रँड टूरची सांगता आपल्या खेड तालुक्याची होणार आहे. त्यामुळं या रस्त्याचं जे काम आहे, ही जी कामं आहेत ही नक्की डिसेंबरपर्यंत पूर्ण करणं शासनाला गरजेचं आहे आपल्यापेक्षा. त्यामुळं योगायोगानं पुणे ग्रँड टूर, भीमाशंकर विकास आराखडा आणि या सर्व गोष्टी डीपीडीसीत काही अशा पद्धतीनं आणि आदिवासी उपाययोजनेच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या हेडमधून आपण ही सर्व कामं पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत. वैयक्तिक गावोगावीचे काही जी कामं असतील तर ते आमच्या कार्यालयात जिल्हा परिषद स्तरावर असतील तर आपले जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पंचायत या सर्व स्तरावर आपापली कामं प्रत्येकाने करून घ्यावीत, कारण छोटे मोठे निधी जे येत राहतात त्याची कामं चालू आहेत. त्यामुळे तशा स्वरूपाची अडचण आपल्याला येणार नाही. आज आपण सर्व मंडळी एवढ्या वेळ काढून मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. खासदार साहेबांचे स्वीय सचिव या ठिकाणी आहेत. खरोखरच या ठिकाणी लोकांच्या भूमिका आपल्याला जर पार पाडायच्या असतील तर ज्या दिवशी आपली बैठक करेल आपण खासदार साहेबांना सर्वांच्या वतीनं तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्या बैठकीला आदरणीय खासदार साहेबांनी हजर राहण्याचा प्रयत्न करावा आणि तावरचे विषय असतील. आता शेवटी काम करताना खासदार आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती एकमेकाला धरूनच सगळं काम चालतं. त्यामुळं मला जरी काही अडचणी आल्या तर मी खासदार कार्यालयाला त्या ठिकाणी बरोबर घेत असतो आणि त्यामुळं सर्व एकमेकाला धरून ही कामं आपल्याला सोडवायची आहेत. आपण सर्वांनी या पश्चिम भागातील लोकांचा आदर करून अनेक पत्रकार या ठिकाणी आहेत, इतरही सर्व युवा मंडळी आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.